तर जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर आज आहे 6 जून आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन आहे. तर मित्रांनो, त्यानिमित्त आपण आज रायगडावरती आलेलो आहे. बघू शकतात आपल्यासोबत आहे जालन्याचे रिस्टार आदिराजा आणि युवराज आणि आपले मागची जोडी प्रियांशी फोटोग्राफी म्हणजेच मयुरीताई आणि आपले विशंबर दादा आणि पाठीमागे आहे आपले आदिराजचे पप्पा. तर मित्रांनो, खूप भारी म्हणजे वातावरण झालेलं आहे. बघू शकता सकाळचे 6 वाजलेत. ट्रॉफिक पण किती झालेली. इकडे गाड्या लावलेल्या 10 किलोमीटर अंतरावर. तर आपल्याला जायचंय आता बसने. बसनं जायचंय बघा तिथे. तर 2 शब्द आदिराज आणि युवराज बोलतील. जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. तर आज आम्ही आलो होतो रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचं 6 जून निमित्त आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे, त्यामुळे आम्ही आलो दर्शन घ्यायला. तर मग तुम्ही सुद्धा या, भेट झाली तर आम्ही पण भेटूच तुम्हाला. मग आदिराज तुमची एंट्री होते आता. खूप नैसर्गिक वातावरण आहे आणि खूप मस्त वातावरण आहे. आणि आज राज्याभिषेकानिमित्त आम्ही दर्शन घ्यायला चालू आहे. तर दादा आपले बोलतील. विशंबर दादा बोला. तर जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. मी तर माझं परम भाग्य समजतो की माझ्यासोबत महाराष्ट्राचे फेमस असे रील स्टार आहेत. अविनाश दादा आहेत, रुपालीताई आहेत, आदिराजे आहे, युवराज आहे आणि सोबत माझी मिसेस मयुरी सुद्धा आहे आणि काका सुद्धा आहेत. तर मित्रांनो, जिवंतपणे जर स्वर्ग पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही रायगडावरती या. तर मित्रांनो, तुम्ही पण या. आता बरेच जण आले असतील तर आपण वरती गडावरती भेटूयात आणि खूप मजा येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या ब्लॉगद्वारे पूर्ण रायगडावरती माहिती भेटून जाईल. तर नक्की बघा, ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो, आता आपण चाललोय गडावरती. बघू शकतात किती भारी खूप नॅचरल मजा येणार आहे वातावरण. बघा आजच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग ब्लॉग कंटिन्यू करा. निसर्गरम्य वातावरण मित्रांनो बघू शकता. 10 किलोमीटर अंतराच्या आम्ही मागे आहोत. आता आम्ही हे बघा मित्रांनो, किती मस्त डोंगर आणि ते निसर्ग इतका मस्त दिसतोय. जिवंतपणे स्वर्ग पाहायचा असेल तर नक्की रायगडावर या. खूप भारी असं वातावरण आहे आणि आपला गड किल्ला आहे. नक्कीच या. तर चला चला तर आपण आता ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. चला. मित्रांनो, बघू शकतात आम्ही चाललो आता बस मध्ये बघायला. हे बघा इकडे बस आहे. इथं बस आहे, फ्री मध्ये बस आहे. फ्री मध्ये बस 10 किलोमीटर जाणं लागेल. फ्री मध्ये बस आहे. इकडे बस आहे. आता बस चला. कुंकून जाणं आहे आपल्याला. इकडे जाणं आहे आता आपल्याला बस मध्ये. आता आम्ही बस मध्ये चाललो. कधी जाते काय की बस. तर मित्रांनो, बघा आता आम्ही बसमध्ये बसलो आणि चाललो. तर मित्रांनो, बघू शकता बस मध्ये बसलोय. बघा आपली जोडी. आता जायचे आपल्याला रायगड. इथून 10 किलोमीटर रायगड आहे आणि फ्री मध्ये सध्या बसची सेवा चालू आहे. बघू शकतात माग लोक आलेले. पब्लिक आलेली आहे. तर चला आता गडावरती भेटूया. हे बघू शकता मित्रांनो, किती मोठी ट्रॉफिक आलेली आहे. बघू शकतात सगळीकडे. आता आम्ही सध्या बसमध्ये आहे पण बघू शकतात की ट्रॉफिक आलेली आहे. तर मित्रांनो, आम्ही नाही का आताच नाही का बस मधून खाली उतरलो बघा आणि आता आम्हाला नाही का तिकडे जायचंय. होय बघा, आता आपल्याला कुठे जायचंय, कुंकड जायचंय. वर जायचं मित्रांनो. आता कुठे आम्हाला जायचंय आपल्याला. इकडे इकडे जायचंय बघू पाठीमागं. शकता खूप सारे लोक आलेले मित्रांनो. चला आता. हे बघा गर्दी बघा किती आहे. तुम्हाला मी गर्दी दाखवते. बघितली का मित्रांनो, गर्दी खूप आहे. चला आता आपण पुढे भेटूया. मित्रांनो, आम्ही आलो बघा आता किल्ल्याच्या थोडं जवळ, म्हणजे आणखीन चढलोच नाही त्यावरती, अजून गेलोच नाही. अजून खालीच चालतोय बघा. हे बघा खालीच आम्ही अजून. हो, किती टाइम लागणार आहे आपल्याला जायला सांगा ना. आता शिकता आलो मित्रांनो. अजून अर्धे आलो आपण. किती टाइम लागणार आहे. तर मित्रांनो, जायला किती आपल्याला time 3 लागणार तास लागणार आहेत. आता शिक आपण तर पायथ्याशी पोहोचलेलो आहे. पायथ्याशीने आपण जो सिमेंट रोड आहे खालचा, त्या रोडवरच आहोत. तर मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये आपण जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या द्वारापाशी जाणार आहोत आणि त्या द्वारापासून आपण सर्वजण 3.5 तासाचा प्रवास आहे. रायगड हा 1200 किलोमीटर मध्ये आहे. जर पूर्ण रायगड जर बघायचा असेल आपल्याला तर 2 दिवस लागतात. तरी आज 6 जून निमित्त सर्व मावळे, मराठा मावळे या ठिकाणी जमा झालेले. 18 पगड जातीतील सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी आलेले आहेत. तर मित्रांनो, अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आजचा 6 जून आहे. आता आम्ही आलो बघा
पायऱ्यावरती अजून खूप दूर आहे बघा. त्या बघा तिकडे जायचंय आम्हाला. दिसतंय का ते तिकडे जायचंय? खूप दूर जायचंय बघा. आमच्या मागं सुद्धा पब्लिक भरपूर आहे. लय टाइम लागणार आहे आम्हाला जायला, 2 तास तरी. तर मित्रांनो आता 1 किलोमीटर आपण किल्ला वर चढलेलो आहे आणि आता खूप दमलोय. बघू शकता इकडे रुपाली पण खूप थकली. म्हणलं आता थोडस आपल्याला लिंबू 100 पाण्याची भाई आवश्यकता आहे, कारण शरीराला जे एनर्जी देण्याचं काम आहे लिंबू पाणी करतं, थकवा दूर करतं. बघू शकता इकडे लिंबू पाणी आता प्यायलो. लिंबू पाणी पिणं झालं की लगेच आता आपण किल्ल्यावर जाणार आहे. तर चला मित्रांनो बघा आता आम्ही आलो बघा इथं किल्ल्याच्या जवळ आहे बघा. आता थोडंच राहिलं 10-15 मिनिटाचा हे काय आहे मित्रांनो नक्की सांगा कमेंट मध्ये. मित्रांनो हे काय आहे या खायला नक्की रायगड किल्ल्यावर आहे. बघू शकता 20 रुपयाला आहे डबल एवढं काय हे नक्की बघा आहे? या मावशी इकडे इकडे ते काय नाव आहे व्हायचं? काय म्हणते याला कमेंट करून नक्की सांगा. हा खूप छान लागतं बघा खायला सुद्धा खूप टेस्टी बघा. आता आम्ही वरती चाललो बघा. तर मित्रांनो फायनली आता आपण किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे. आता बघू शकता माग किल्ला आहे. आता तिकडे जाणार आहे आपण, पण आधी बघू शकता इकडं नाश्त्याची सोय केली होती. म्हटलं खूप परेशान झालो, त्यामुळे आता नाश्ता आता तिकडे जायचे. बघू शकता इकडे हे नाश्ता केला, आता तिकडे गेलेले. आता आपल्याला जायचं किल्ल्यावर. बघू शकता किती मोठा किल्ला आहे आणि जवळजवळ 4 किलोमीटर झाले आपण पै आलोय. म्हणजे खूप बेजार झाली. 4-5 घंटे लागले बघा इथपर्यंत यायला. तर आता चला तिकडे जायचंय, तिकडे नजारा बघूया. ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघू शकता मित्रांनो आता आपण फायनली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे रवाना होत आहे, समाधी स्थळकडे. तर बघू शकता वातावरण खूप म्हणजे पाऊस पडलाय, तर सगळं भिजून गेलतो आम्ही आणि आता चाललोय इकडे समाधी. हे बघू शकता समाधी स्थळ. आता तिकडे जायचे तर खूप भारी मजा येणार आहे. खूप भारी मजा येणार बघा आजच्या ब्लॉग मध्ये. नक्की कंटिन्यू करा. बघा आणि आमच्यातून आदिराजेचे पप्पा ते म्हणजे हे झाले, हरपून गेले आमच्यातून आदिराजे हरपून गेले. फोन लावतोय ते रेंज नाही, रेंज पण नाहीये. राजराजचे पप्पा जर लाईव्ह आमचा व्हिडिओ बघत असेल तर लवकरात लवकर समाधी स्थळाकडे भेट द्या. तर चला लवकर तिथं या. हा समाधी आम्ही स्थळाकडे त्याची वाट पाहतो, हा कारण युवराजचा मोबाईल माझ्याकडे आहे. हे बघा फोन येत आहे, युवराजचा मोबाईल सुद्धा यांच्याकडे आलेला आहे. फोन लागत नाही, म्हणजे आवाज येत नाही. तर तुम्ही लवकरात तिथं कुठे असता ना आम्हाला इथेच समाधी भेटा. स्थळापर्यंत या. तर चला मित्रांनो आता आपण जाऊया समाधी स्थळ. तर बघा मित्रांनो आम्ही नाही का आता इकडे समाधीस्थळावर आलेलो आहोत. तर चला तर बघू शकता मित्रांनो आता आपण सध्या गर्दी आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाकडे पोहोचला आहे आणि बघू शकता किती मोठी गर्दी आहे. थांबा एक मिनिट. हे बघू शकतात किती मोठी गर्दी जमलेली आहे इथं. दर्शन घेण्यासाठी बघा आता आम्ही इथं आलो आणि इकडं लाईन लागली बघा. आता आम्हाला लाईनीमध्ये सुद्धा लागायचं आहे आणि तुम्ही पब्लिक तर बघता, तरी पण आम्हाला नाही का 4 वाजले इथं यायला. आम्हाला नाही का यायला 4 वाजले. आम्ही नाही का आम्ही 9 वाजता चालतो, पण नाही का 12 वाजेपर्यंत खालीच होतो बघा. हे बघा आता आम्हाला लाईनीमध्ये लागायचं. दुपारी तर लय गर्दी समाधी होती स्थळाचं बघा इथं. ते येत आहे. तर मित्रांनो आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी तिकडे जायचे. ते बघू शकता किती मोठी लाईन लागलेली किती मोठी आहे. लाईन लागलेली आहे, त्यासाठी लाईन लावलेली आहे. तर बघू शकतात काय बोलता आता विश्वंभर दादा. जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही, 4 घंट्याचा प्रवास करून, म्हणजे खाली पायथ्यापासून ते समाधी स्थळापर्यंत 4 तासाचा प्रवास केलेला आहे आणि तो सक्सेसफुली पार केलेला आहे. रुपालताई असतील, आपल्या मयुरी असेल, तर असा सर्वांनी आम्ही हा प्रवास पार केलेला आहे. तर ज्या आतुरतेने क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता आलाय. थोड्याच वेळामध्ये आपला ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हालाही दर्शन होतील आपल्या तिकडे जायचंय. तर तुम्हाला आपण तिकडं ब्लॉग बघू दाखवूयात. तर चला बघू शकता मित्रांनो ज्या सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ आलेले इकडे रुपाली. हे बघू शकता मित्रांनो इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. तर मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. आता तिथून एक्झॅक्ट समोर आपण जगदेश्वर महादेव मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. इथे दर्शन घ्यायला आलेले. बघू शकता आपल्यासोबत
विशंभर दादा, मयूरताई आणि रुपाली. आता तिकडे दर्शन घ्यायचं. चला. तर मित्रांनो, आपलं फायनली छत्रपती शिवाजी महाराजांचे सन्मानित स्थळ आहे तिकडे आपण दर्शन घेतलं. त्यानंतर आपण जगदेश्वर म्हणजे महादेवाच्या मंदिराचे दर्शन सुद्धा घेतलेले. आता आपला सर्व किल्ला बघणं झालेलं आहे आणि खूप म्हणजे असं भारी वाटलंय खरंच. तुम्ही पण जर यायचं असेल तर नक्की या, कारण पृथ्वीवरील स्वर्ग पाहायचं म्हणजे रायगडच आहे खरंच. तर खूप भारी किल्ला आहे, तुम्ही पण या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. दादा बोला काही ते. जय जिजाऊ, जय शिवराय. आता बोलासारखे काहीच राहिलं नाही आहे, कारण संपूर्ण विषय मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल दादाचे आणि ताईचे व्हिडिओ बघत जा. आणि खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. नक्कीच रायगडला एक वेळेस नक्की या. तर मित्रांनो, कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शिवराय करायला विसरू नका. जय जिजाऊ जय शिवराय.